तू पाणी घे. पाणी काय पाजतो? शांत शांत. काम डाऊन. शांभवी माझी बाई आजीची या राजगुरु कुटुंबाची सून नाही. अरे नाही काय नाही, काय हरकत आहे? यार त्याला समजाव ना जरा, काय बोलतोय हा? अरे ती काय समजवणार आहे? मला सांग, शांभवी मुलगी नाहीये? मुलगीच आहे. इंटेलिजंट आहे, हा. सुंदर आहे. हो आहे सुंदर, मनमिळाऊ अँड ऑल दॅट, ते सगळं पण आहे. तुझी काळजी पण घेते. अरे बापरे, किती काळजी घेते. मला सांग मग प्रॉब्लेम काय आहे? तू करेक्ट बोलतोय अनिकेत दादा. मी तुम्हाला दोघांना एकत्र इमॅजिन करते. खूप छान दिसाल एकत्र तुम्ही, खरंच सांग. अगं दिसाल, हे बघ ऑलरेडी दिसताय, किती छान दिसतायत. आणि तुला सांगू की यार, ऑफिस मध्ये पण सतत असे एकमेकांच्या आजूबाजूला असतात. बघ. मी उद्या तिला सांगणारच आहे. काय? माझ्या शेजारी उभं राहायचं नाही. शेजारी काय आहे, माझ्या डोळ्यासमोर पण उभं राहायचं नाही. काही काय बोलतोस तू? सेक्रेटरी आहे ती तुझी. म्हणूनच ती सेक्रेटरी ना, मग तिने फक्त सेक्रेटरीचीच कामं करायची. उगाच वेगळं काही खूळ डोक्यात नाही घ्यायचं. मी सांगणार आहे. अरे यार खूळ काय यार? बघ तरी कूल वगैरे काही नसतं. ब्रू ही तू तिला ओळखतोस ना, आणि तुझ्याकडे सीव्ही पण आहे तिचा, मग काय टेन्शन आहे? वा, सीव्ही बघून आयुष्य डिसाईड करणार आहे का मी? तू बेंचिंग करतोयस का? या चेंजेसचे शब्द डोक्यावरून जातात माझ्या. सिच्युएशनशिप? तर माझी काय सिच्युएशन आहे तुला कळतेय का कियारा? एक मिनिट रिलॅक्स. मला काहीतरी गडबड दिसते. किरू शांत. आपला दादा तसा नाहीये. सी, त्याच्या आयुष्यात एक मुलगी येणार, मग तीच गर्लफ्रेंड होणार, आणि मग तू तिच्याशीच लग्न करणार. आणि मला असं वाटतं की हीच मुलगी तुझ्यासाठी एकदम करेक्ट आहे, साकेत दादा. तसं पण बायाजींना ती मुलगी आवडली, मला तर आवडतेच. आणि किरू, तुला पण आवडेल ना शांभवी सारखी वहिनी? नॉट बॅड. सी, काय नॉट बॅड का नॉट बॅड? तुला कळतं लग्नातलं काही? दादू छबी चल दादा, इथे आपण सोशल मीडिया हँडल बघूया. ये इकडे. हा अनिकेत काय म्हणतो माहितीये का तुला? हा बोलतोय म्हणजे काहीतरी गडबड असणारच. अगे आधी ऐकून तर घे. नाही गडबडच आहे छबी, गडबडच आहे सगळी. हा काय म्हणतोय माहितीये? हा म्हणतोय माझ्यासाठी योग्य मुलगी ती, मला नाव पण नाही घेता येते, ती माझी सेक्रेटरी शांभवी, असं म्हणतोय तो. शांभवी? हा, मी शांभवी सोबत लग्न करावं असं म्हणणं आहे त्याचं. हे छबी, तू सांग ना, तुला काय वाटतंय? साकेत दादा, हिला का विचारतोयस तू? छबी तू सांग बरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव कसा केला? बुद्धी, चातुर्य आणि कुटनीती वापरून. मला असं वाटतंय शांभवी दादूसाठी योग्य आहे. हा काय? हो, शांभवी परफेक्ट आहे दादूसाठी. शांभवी आणि साकेत दादाचं लग्न झालेलं चालणार आहे? हो, यू मीन तुला शांभवी बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये? मला का काही प्रॉब्लेम असेल? लग्न आपलं दादूच आहे. मला शांभवी बद्दल काहीही प्रॉब्लेम नाहीये. सुपर. म्हणजे छवी, तुला शांभवी बद्दल जो राग होता तो गेला का? काय शांभवीवर राग आहे तुझा ताई? होता पण आता गेला. या फिरंग्याने समजावलं ना मला, मग राग उडून गेला. आणि तसंही माझ्या बाबांना मी जे विमान पाठवलं होतं त्यामुळे हे सगळं घडलं. रिअली? हो,
थँक्यू सो मच छवीचे बाबा. आय मीन इतकी वर्ष मला कधी विश्वास नाही बसला या सगळ्यावर, पण आता बसतोय की छवीचं विमान खरंच पोहोचतं तुमच्यापर्यंत. आय गेस तुम्हीच या छवीच्या डोक्यात प्रकाश पाडू शकता. थँक्यू. करेक्ट. आणि काय मला परत परत ट्रस्ट इश्यूज बद्दल ऐकायचं नाही. छवी, नक्की? हो नक्की. म्हणजे तुलाही ती शांभवी माझ्यासाठी योग्य वाटते? हो, राजगुरू घराण्याला शोभेल अशी आहे ती. अनिकेत, काय काय होतंय तुला? हा? कधीच विचार केला नव्हता की तुला असं काहीतरी विचार तुझ्याशी या विषयावर बोले. काय? मला ना खूप स्ट्रॉंगली फील होते, जाणवतंय की तू ना एकदम परफेक्ट आहे आमच्या फॅमिलीसाठी, माझ्यासाठी. काय 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 बोलतोस तू अनिकेत? तुला कळतंय का? अनिकेत, अनिकेत आपण बोलू ना आपण. विल यू मॅरी मी? लग्न करशील माझ्याशी प्लीज? बिंडोकस का तू? तुला अक्कल नाहीये का? हे असं प्रपोज करायचंय तुला शांभवील. आणि तुला कोण प्रपोज करणार आहे का? तू बावळट आहेस का तू जरा? बावळट आहेस. दादाला प्रपोज कसं करायचं ते करून दाखवत होतो ना. पुढे एफर्ट घेतले सगळे वाया गेले. जरा बेरिंग पकडायची, छान ऍक्टिंग करायची, पण नाही. शाळेत असताना नाटकात काम बिम नाही केलंस का कधी? ए तू गप, तू गप. दादा ऐक ना. दादा कुठे गेला? अरे दादा, रिलॅक्स रिलॅक्स. सी, असंच प्रपोज करायचंय तुला शांभवीला, सेम इंटेन्सिटीने आणि इतक्याच इनोसेंटली. ओके? हे काही गरज नाही याची. कळलं का? प्रॉब्लेम काय दादा? आपल्याला करावंच लागणार आहे. तुला कसं कळत नाहीये? काही तुला पण कळायला हवं ना की तुला ते किती आवडते ते. सी आपल्याकडे ना तिच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाहीये दादा. आय मीन ती सिंगल आहे माहितीये, पण तिच्या आयुष्यात कोणी आहे नाहीये सगळंच कळायला हवं ना आपल्याला. काय छवी बरोबर बोलतोय? हो बरोबर बरोबर. हा करेक्ट. नको काही नको अनिकेत, नको. अरे नको काय? यू कॅन डू इट. आणि यू नो व्हॉट, मला माहिती नाही का पण असं आतनी इंट्युशन येत आहे, खूप स्ट्रॉंगली फील होतंय. तिला पण तू आवडत असणार. आणि बाई आजीला गुरुजींनी सांगितले की येणाऱ्या 15 दिवसात तुझं लग्न होणार. म्हणजे आपल्याला घाई करायला हवी, आपल्याकडे वेळ नाहीये फार. तू एक काम कर, परवा तुझा बर्थडे आहे ना, तू बर्थडेलाच तिला प्रपोज करून टाक. काय बोलतो? नाही सॉरी. परवा नको. तू उद्याच तिला प्रपोज करून टाक. आणि परवा बर्थडे पार्टीला घेऊन ये आणि सगळ्यांसमोर डिक्लेअर करून टाक. येस. हा चालेल, मी त्याच्यावर रील बनवी ना, मस्त शूट करीत. हा ते तू शांभवीला विचारून डिसाईड करा. ऐक साकेत दादा, हे तुझ्या बर्थडेच्या दिवशीच व्हायला हवं, कारण तुझ्याकडनं बाई आजीला हे सर्वात मोठं रिटर्न गिफ्ट असणार. हे लक्षात ठेव. म्हणजे आपला दादा या बर्थडेला सिंगल नसणार. साकेत दादा.
बाई आजीचं नाव खराब करायची हिंमत कशी झाली का तुझी? साकेत दादूचं लग्न हा या घरासाठी इमोशनल विषय आहे आणि फिरंग्या तू शांभवीला दादूच्या आयुष्यात फिक्स करण्याआधी मला तिचं सत्य समजून घ्यायचंय आणि ती जशी दिसते तशी अजिबातच नाही असं मला वाटतंय आणि मला जे वाटतंय ते खरं असेल ना तर लवकरात लवकर ते घरात सगळ्यांसमोर यायला हवं. तू मला धमकी देऊ नकोस हा. लायकीत राहायचं समजलं. आणि जर परत असं काही करशील ना तर तुझ्या आईला गमावशील ना. शपथ घे माझी. मी शांभवी सोबत लग्न करावं असं म्हणणं आहे त्याचं. हे छवी तू सांग ना तुला काय वाटतंय. शांभवी परफेक्ट आहे दादूसाठी. बाबा सॉरी, खरंच मला माफ करा. मी आज पहिल्यांदा या विमानाचा गैरवापर करतेय. शांभवीबद्दल माझं मत बदलतेय. पण बाबा हे सगळं राजगुरूंच्या रक्षणासाठीच करतेय मी. बाबा मी शांभवीला आत्ता पाठिंबा देतेय खरा, पण तिच्याबद्दल सगळी माहिती शोधून काढायला कुठून सुरुवात करू. बाबा प्लीज प्लीज मला मार्ग दाखवा. आता काय गारणं घातलंस बाबांना. काय हे छवी, लहान आहेस का ग अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये असं वागायला. बाबांसाठी आहे. बोलण्यात तुझा हात कोण धरणार. तू शब्दामध्ये अडकवलेस ना मला. ए बाई आता तो विषय बास. हा त्याचं कारण एकदा समजावून सांगितलेलं आहे तुला. चल जेवायला. आणि काय ग त्या शांभवीच्या आईचं काय झालं. फोन आला होता घरनं. आईची तब्येत बरी नाहीये. छवी मी काय विचारतीये, त्या शांभवीच्या आईच्या तब्येतीबद्दल काही कळलंय का. नाही मी उद्या विचारते आणि सांगते तुला. बर चल आता जेवायला. हो आले. उशीर झालाय ग. आले. थँक्यू थँक्यू बाबा, तुम्ही मला एवढी मोठी हिंट दिलीत. शांभवी बद्दल जाणून घ्यायला हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. शांभवीची आई आजारी आहे तरी पण ती तिच्या आईसोबत फोनवर चिडून बोलत होती. आपली आई आजारी असताना तिच्यासोबत एवढं चिडून कोण बोलतं. आता उद्याच मी शांभवीच्या घरी जाते तिच्या आईची विचारपूस करायला. म्हणजे खरं काय ते कळेल. थँक्यू सो मच बाबा. सर तुम्ही इथे का बोलवलंय मला. मला जरा जरा बोलायचं आहे तुमच्याशी. येस सर बोला ना, काय काम होतं. नाही नाही काम असं काय नाही पण नाही हो कामच होतं ऍक्च्युली. बोलायचंय जरा. सर तुम्ही ठीक आहात ना. म्हणजे खूप घाम आलाय तुम्हाला. हा ते ऊन खूप वाढलंय ना. बर बर बोला ना सर.
माझ्याशी लग्न कराल मिस शांभवी? सर लग्न? तू लग्नाला हो म्हणणार आहेस? अरे लग्नाच्या अगोदर एकदा चौकशी तरी करून घे. कसली चौकशी? अरे ही मुलगी फ्रॉड आहे. काय झालं? काय झालं तुला? क्षमा क्षमा अगं काय झालं क्षमा? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? राजनाथ राजनाथ आला तर तो आपल्याला सुखाने जगू नाही देणार. तो सूड घेईल, तुला तुरुंगात पाठवेल. काय करायचं आम्ही? काय करायचं? काय करायचं तुम्ही? तुमचं काय कौतुक एवढं? अगं पण तो राजनाथ सोड सोड मला. तोंड बंद एकदम बंद. परत त्याचं नाव घ्यायचं नाही माझ्यासमोर, कळलं? त्याचं नाव परत जर घेतलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. त्या राजगुरूंना त्या राजनाथ बद्दल काहीही कळता कामा नये, कळलं? नाहीतर त्या राजगुरूंचा सूड घेण्याची माझी इच्छा अपूर्ण राहील आणि शांभवी तसं होऊ देणार नाही. आणि तसं जर झालं ना तर तो राजनाथ गेला खड्ड्यात, आधी तू जाशील स्वर्गात, कळलं? चला वाच पटापटा. काय बोलते मी? वाच लवकर. तलक उकार तुला रा शिला भाग भाग्योदय भाग्योदय. काय गवत चला, इतकी वर्ष मी तुला लिहायला वाचायला शिकवतेय, पण जोडाक्षर आली की तुझी घाबरगुंडी काय होते ग? सॉरी ना. हे म्हणायचं इंग्लिश मध्ये सॉरी, थँक्यू, हे येतं ना? अहो, ते मुलांमुळे. पण हे बघा, हे मला कळलेलं आहे. लग्न यो काना एक लग्न लग्न हा योग, लग्न योग हे मला कळलेलं आहे बरोबर. लग्नाचा योग. वा. अगं बरं झालं आलास. बस 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 बस. थँक्यू. काय काय चाललं होतं? शिकवणी चालली होती. थँक्यू. माई सगळ्यांसाठी सगळं असतं तुझ्याकडे. तुला बरोबर कळतं कोणाला काय लागतं ते. जितकी शिताफी आणि तत्परता मुलांचं करण्यामध्ये दाखवते ना, तीच जर तिने शिकण्यामध्ये दाखवली ना तर किती बरं होईल. अरे नाचून येणाऱ्या घरामध्ये काय म्हणेल ती? हा, शिक्षण क्षेत्रातलं एवढं मोठं नाव आणि त्यांच्या घरातली माई, तिला लिहिता वाचता येत नाही. बाई आजी, अगं तुझ्या येणाऱ्या सुनेला पण दिसेलच ना तिला इथे किती काम असतात ते. अनिकेत, उलका नाही घ्यायचा. जे चूक आहे ते चूक आहे, त्यापेक्षा ना तिला जरा शिकव.
अरे एरवी इतकी हुशार आहे, सगळं काही काम इतकं व्यवस्थित करते, पण शब्दांशी का दुश्मनी हिची मला कळत असते. नाही म्हणजे अजिबातच काही येत नाही असं नाही काही. आता हा ब्लॅक टी, हा नंतर ब्रेकफास्टला उसळी, नंतर मुसळी. अगं आधी स्प्राउट्स आणि मग म्युझली. हा मग तेच की, मी काय वेगळं बोलले. जाऊ दे रे, मी जगाला शिकवते, पण ही काय माझ्या समोर अभ्यासाला बसत नाही. आता सून येईल ना, तिला सांगणार आहे, हिची जबाबदारी तुझ्यावर. अरे हो, सुनेवरनं आठवलं, काल तू काहीतरी बोललास ना, साकेतसाठी कोणतरी मुलगी बघितलीये म्हणून. कुठली आहे मुलगी, काय करते?